नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। जागतिक शांततेसाठी भारताने पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचे पंतप्रधान मोदींना पत्र। मध्य पूर्वेतील तणावावर व्यक्त केली चिंता। रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे दादांचा अपघात। भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली वेगळीच थेरी। BMW कार ट्रक कंटेनरला धडकली, कारमधील चौघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर जखमी। औसा तुळजापूर महामार्गावरील भयंकर दुर्घटना। आणि सर्वच बँकांचे पीक कर्ज होणार माफ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। दिनांक 21/10/2023 रोजी परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती। या हत्या प्रकरणातील आरोपींच्या मानसशास्त्री चाचण्या करण्यात आल्या आहेत। सदर चाचण्यांचा अहवाल मला तपास यंत्रणांनी सांगितला असून महादेव मुंडे यांची हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप करणाऱ्या परळी येथील राजेभाऊ फड यांच्या विरोधात आज बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन आघाव यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून राजेभाऊ फड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मी मोहन बाबासाहेब आगाव आज मी शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीडला तक्रार दिलेली आहे राजा फडेच्या विरोधामध्ये। त्यांनी जे परवा पत्रकार परिषद घेतली होती राजा फडनी आणि त्यांनी धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात आणि इतर गोष्टीवर बरंच बोलला होता। त्यांनी अशी माहिती दिली होती की जे ब्रेन ह्या महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये जे ब्रेन मॅपिंग टेस्ट नार्को टेस्ट झाल्या होत्या त्या सर्वांची माहिती माझ्याकडे आहे आणि तिथले काही अधिकारी मला ती माहिती देतात, पुरवतात आणि ती सर्व माहिती माझ्याकडे। तर हा मी आज त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे। आणि विशेष म्हणजे सरकारने आज प्रेस नोट काढलेली आहे की असली कोणतीही माहिती जे अधिकाऱ्यांनी कुणालाही दिलेली नाही आणि जर कोणी म्हणत असेल की माझ्याकडे ती माहिती आहे तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। तर हा राजा फड स्वतः तोंडाने सांगत आहे सर्वांना प्रेस घेऊन पत्रकार परिषद घेऊन की माझ्याकडे ही सर्व माहिती आहे आणि ही माहिती मला पूर्ण त्या यंत्रणा आहे, त्या साईट यंत्रणा आहे, त्यातील माणसांनी ही माहिती दिलेली आहे। त्यामुळं बीडच्या एसपी कडे मुख्यमंत्र्याकडे माझी मागणी आहे की हा जो राजा फड आहे याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी। आणि दिनांक 6/3/2025 पासून विशेष पोलीस महानिरीक्षक संभाजीनगर परिक्षेत्र यांचे बीड जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी सुरू असून त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथील सर्व शाखांना भेटी देत कामकाजाचा आढावा घेतला। तर आज पोलीस दलाचा शिस्तीचा महत्त्वाचा भाग समारंभ कवायतीचे आयोजन करण्यात आले। पोलीस मुख्यालय येथे कवायत, त्यानंतर पीटी परेड, लाठी कवायत, सेंट्री ड्रिल, स्वयंचलित हत्यारांची कवायत, रायफल कवायत, बँड परेड, दंगा काबू कवायत घेण्यात आली। त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक श्री वीरेंद्र मिश्र यांनी बीड पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या कामासंबंधीच्या अडचणी जाणून घेत त्यांचे निराकरण करण्यात आले। त्यानंतर बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांची गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी गेवराई पोलीस स्टेशनचे मोटारसायकल चोरी प्रकरणात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत PI किशोर पवार व त्यांच्या टीमचा तसेच LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड व त्यांच्या टीमचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला। तसेच गुन्ह्यांच्या तपासात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करावा अशा सूचनाही देण्यात आल्या। तसेच सन 2025 पूर्वी बीड जिल्ह्यात निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। तसेच नागरिकांसाठी सुरू केलेला प्रकल्प संवाद, प्रकल्प सुगम संपर्क, समाधान 48, पोलीस आपल्या बांधावर, तक्रार निवारण दिन असे विविध उपक्रमाबाबतची पुस्तिका परिवर्तनचे प्रकाशनही वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी परिवर्तन पुस्तिकेचे श्री वीरेंद्र मिश्र यांनी कौतुक केले तर सन 2025 या वर्षातील बीड पोलीस दलाच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले। सासरच्या मंडळीकडून सातत्याने छळ होत असल्याने याबाबत मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सदर मुलगी ही अल्पवयीन असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यावरून पोलिसांनी पतीविरोधात पोक्सो व बालविवाह कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचे 6 महिन्यांपूर्वी गोविंद नागनाथ चाटे वय 24 वर्षे राहणार खापरटोन तालुका अंबाजोगाई यांच्यासोबत लग्न झाले होते। लग्नानंतर काही दिवसांनी सासरची मंडळी मुलीचा छळ करू लागल्यामुळे याबाबत मुलीने बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। ही तक्रार दाखल केल्यानंतर सदर मुलगी ही अल्पवयीन असल्याची बाब उघडकीस आली। आजच्या घडीला मुलीचे वय 17 वर्षे 6 महिने एवढे आहे। कमी वय असताना देखील सदर मुलीसोबत लग्न केल्याने तिचा पती गोविंद चाटे
यांच्या विरोधात पोक्सो आणि बालविवाह कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याचबरोबर मुलाच्या आईवडिलांवर देखील कारवाई करण्यात आली आहे। या तिघांनाही पोलिसांनी अटक केली असून या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे। बीड शहरातील बार्शी नाका परिसरातील जिल्हा परिषद शाळेचे लोखंडी गेट कोसळल्याने एक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज घडली। शाळेसमोर एक चारचाकी वाहन आले असता विद्यार्थ्यांना गेट उघडण्यास सांगण्यात आले। विद्यार्थी गेट उघडण्यासाठी धावत गेले असताना अचानक गेट कोसळले व या दुर्घटनेत एक विद्यार्थी जखमी झाला। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमी विद्यार्थ्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरीही ज्या चारचाकी गाडीसाठी शाळेचे गेट उघडण्यास सांगण्यात आले त्या गाडीत शाळेचा शिपाई आलेला होता। तो दररोज चारचाकी गाडीतच शाळेत येत असतो। आजही तो त्याच्या गाडीत गेटसमोर आला असता विद्यार्थ्यांना शाळेचे गेट उघडण्याचे आदेश देण्यात आले, परंतु गेट उघडता सदर गेट हे विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळले आणि विद्यार्थी जखमी झाला। शिपायाच्या गाडीसाठी गेट उघडण्यास विद्यार्थ्यांची आवश्यकता लागत असेल तर या शाळेत शिपायाचे काम कोण करतो असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे। तरी या प्रकरणाची चौकशी करून गेट उघडायला लावणारा शिक्षक आणि चारचाकी धारक शिपाई या दोघांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे। फिर्यादी श्री अशोक दत्तात्रय मुंडे वय 34 वर्षे राहणार भोपळा तालुका परळी जिल्हा बीड हल्ली मुक्काम बँक कॉलनी परळी यांनी दिनांक 22/10/2023 रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की त्यांचा मोठा भाऊ महादेव दत्तात्रय मुंडे वय 38 वर्षे राहणार बँक कॉलनी परळी यांचा दिनांक 21/10/2023 रोजी सकाळी वन विभाग कार्यालय परळी येथील मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तींनी गळा चिरून खून केला। त्यावरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 151 त्यावरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 191/2023 कलम 302 भादवी प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान काही संशयित इस्मांच्या पॉलिग्राफ, लाय डिटेक्टर, BEOS, ब्रेन मॅपिंग तसेच नार्को ॲनालिसिस अशा मानसशास्त्री चाचण्या करण्यात आलेल्या आहेत। सदर चाचण्यांचे अहवाल हे अत्यंत गोपनीय स्वरूपाचे असून ते तपास यंत्रणेच्या अधिकृत अभिलेखात सुरक्षित आहेत। सदर अहवाल कोणत्याही अनधिकृत व्यक्ती, माध्यमास अथवा सामान्य नागरिकास दाखविण्यात आलेले नाहीत अथवा त्याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। जर कोणी खोटी माहिती प्रसारित करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल। सदर गुन्ह्याचा तपास हा SIT मार्फत योग्य पद्धतीने व पारदर्शकरित्या कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे सुरुवात होऊन तपासाच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची सखोल पडताळणी करण्यात येत आहे। अशा प्रकारचा खुलासा SITचे तपास अधिकारी यांच्या वतीने करण्यात आला आहे। नाथापूर तालुका जिल्हा बीड येथील रहिवासी सौ संगीता व श्री गंगाधर सर्जेराव गिराम पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रवीण आणि सौ मनीषा व श्री शहादेव श्रीपतराव मोरे पाटील राहणार शिवाजी धांडे नगर बीड यांची कन्या आरती यांचा शाही विवाह सोहळा रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6:15 यावेळी बीड शहरातील बार्शी रोडवरील आशीर्वाद लॉन्स येथे संपन्न होणार आहे। तरी हीच निमंत्रण पत्रिका समजून या मंगल प्रसंगी सर्व नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्र परिवार यांनी या प्रसंगी सहकुटुंब उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद द्यावेत अशी विनंती सेवानिवृत्त शिक्षक तथा पत्रकार गंगाधर गिराम पाटील आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।